कर्जत तालुक्यामध्ये खंडणी, खून, बलात्कार, दादागिरी, डोळ्यात चटणी टाकणे, कोयत्याने, दांडक्याने मारणे, पिस्तूल दाखवणे, ही अशी टोळी आपल्या कर्जत तालुक्यामध्ये सक्रिय झाली आहे। हे सुपारी घेऊन भांडणं करतात। कालच एक मॅटर वाचलं आहे, तिथं खून झाला असता। बीडसारखी परिस्थिती आपल्या कर्जत तालुक्यामध्ये होऊ लागली आहे। तिथं सुरेश अण्णा दस यांनी बीडला लावून धरल्यामुळे तिथं पुढचे खून, बलात्कार जेवढे वाचले आहेत आता सर्व जेलमध्ये गेले आहेत। तशीच आपल्या कर्जतमध्ये परिस्थिती होऊ नये म्हणून मी ही बातमी करतो। भांडणं कुणाची राऊत विरुद्ध गदादे आहे, त्यांचं जवळजवळ 20-25 वर्ष 30 वर्ष कोर्टात भांडण चालू आहे। ते अजून कोर्टात चालू आहे। मग कोर्टात भांडण चालू असताना हे बाकीच्या माणसांना सुपारी घेऊन यांना हाणमार करायची काय गरज आहे? अजिबात गरज नाही। त्याच्यामुळे कर्जतचे PSI, अहिल्यानगरचे कलेक्टर साहेब यांना विनंती करतो, याच्यावर तुम्ही आळा घाला, नाहीतर हे तुम्हाला हे त्रासदायक होईल। बलात्कार वाढतील, खून वाढतील, हे खंडणीवाले सर्वांना त्रास देतील। या खंडणीवाल्यावर मी बोलणं म्हणजे कुणी बोलत नाही म्हणून मी बोलतो। कुणीतरी बोललं पाहिजे, असं कुठतरी तालुक्यात माणूस एखादा असतो बोलणारा, त्याच्यामुळे मी बोलतो। आरोपी कोणी असो, माझा मुलगा असो, माझा भाव असो, कोणी असू द्या, पण ह्या चुकीच्या याला जेलमध्ये टाकलंच पाहिजे आणि बिगर चुकीच्याला सुद्धा जेलमध्ये नाही टाकलं पाहिजे। काय कारण? तुमचं भांडणं यांच्या घरात भांडणं करायचं काय कारण? ते कोणी असू द्या, कोण आहे ते मला काय माहिती नाही, त्यांचे नाव पोरांचं नाव सुद्धा मला माहिती नाही, कोणी का मला माहीत नाही। हे सगळं चुकीचं झालं, हे चुकीचं करू नका। तुम्ही चुकीचे 5-10 वेळेस, 15 वेळेस, 20 वेळेस चुकीचे करतात, पण 21व्या वेळी तुमच्याकडून काहीतरी अनुचित प्रकार घडेल, त्याच्यामुळे तुम्ही सगळं जेलमध्ये जातात। ते न होण्यासाठी तुमची लग्न करा, तुम्ही तुमचं नाव काम असं नाव निघत आहे का? ज्याचे लग्न झाले ते लग्न करा, ज्याचे लग्न झाले त्याने तुमची बायको मुलं बाळा सांभाळा, आईबाप सांभाळा। काही इकडे लोकांचं खंडणी येऊन दराड टाकायचं का लोकांच्या घरावर? हे असं अजिबात जमत नाही। आणि पोलिसांना मी विनंती करतो, तुम्ही या काल परवा दिवशी 2-3 दिवसाचं या सर्वांचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा। कुणी कुणाला फोन केलाय, कसं झालं का? उगाच एखाद्या आमदाराने एखादा तुम्हाला फोन केला म्हणजे तुम्ही चुकीचं अजिबात काय करू नका। या कालच्या मॅटरमध्ये जरा चुकीचं झालं असं मला वाटतंय। चुकीचं अजिबात करू नका। एखादी तालुका उफाळला म्हणजे लय बेकारी होईल। आणि मला कोण हाना माझं काय नाही, मी आज हाय ना उद्या नाही, माझं कसं नाही। मी व्हिडिओ काढल्याबद्दल मला कोणी हाना काय मारा मी भेटत नाही, मी मला सुद्धा भेट नाही। त्याच्यामुळे PSI साहेब, PI साहेब यांना विनंती करतो, तुम्ही चुकीचं अजिबात काय करू नका। जे काय खरं असेल, कोण कोणाच्या घरी गेले भांडणं करायला कोण कोणाच्या घरी गेले हे तुम्ही बघा, तपासाल तुम्ही का होच काय ते कोणा दाखल करा असं ना चलती। त्याच्यामुळे खंडणीखोरांना सुद्धा मी सांगतो, तुम्हाला विनंती नाही करायची, तुमच्या पद्धतीने तुम्ही चालू द्या, ज्याच्या हल्ला होईल ते त्याच्या पद्धतीने करीन, पण एकदा पायली भरल्या कोणाचाच काही याला चलत नाही। मंत्री असो, मुख्यमंत्री असो, ह्याचं कोणाच काही याला चलत नाही। बघा बीडची काय परिस्थिती झाली, बीडची परिस्थिती काय झाली आज, मोका का लागला मोका का। तसे तुमची पाळी तुमच्या येऊन देऊ नका। हा निवड तुमच्याकरता पेचरी काढतोय मी, तुम्हाला मी समजून सांगतोय। लग्न असलं तुम्ही लग्न करून घ्या, तुमच्या परपंचाला लागा। काय तुमची आज परिस्थिती झाली, तुमच्या गाड्या गेल्या सगळ्या, बुलेट गाडी, तुमची गाडी पांढरी गाडी, सगळी फुटली गाडी, काय करता तुम्ही? आणि ह्या वरचा ह्या खंडणी तरुण पोरांच्या वरचा ते आका बोका का सोका कोण असेल त्याचा सुद्धा तपास करा, त्याचा ह्यांचं कॉन्टॅक्ट झाला असणार आहे। हे नाही ह्यांना आळा बसला तर उद्या कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य महिला, मुली ह्या असे काय बांधायचे भांडणं काय असतील ते ह्यांना कुणाच वागून देणार नाही। ते ह्याला हे पचलं ना, कर्जत तालुका संपला म्हणून समजा, 100% संपला, काही होईन। अहो दिवसा पुरेला उचलून येत्यान ती परिस्थिती झाली कर्जतमध्ये। त्याच्यामुळे PI जाधव साहेब, तुम्हाला माझ्या हात जोडून विनंती, वाटल्यास तुमच्याकडे मी लोटांगण सुद्धा घेतो, पण हे चुकीच्या पद्धतीने तुम्ही अजिबात वागू नका असं तुम्हाला सांगतो। ह्यांना आळा बसला पाहिजे। तुम्ही प्रथम ह्यांचं कॉल रेकॉर्ड चेक करा, कुणी कोणाला फोन केला, काय बोललंय, त्याच्या सगळं सापडतं, असे मी तुम्हाला विनंती करतो। आणि या खंडणीखोरांना सांगतो, तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने चाललात, तुम्हाला जर पैसे कमी पडले 1-2 गुंठे तुमचे इका, पण लोकांना अजिबात कोणाला त्रास होता कामा नाही। माझ्या मला करा ना, मी मला तयार आहे ना, माझं नाही काय, माझं काहीच नाही, मी वैतागलो मी सुद्धा। त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, सत्यमेव जयते।
तुम्ही सत्यमेव जयते, तुम्हाला कळतं काय सत्यमेव जयते ती? सत्यमेव जयते. जय शिवराय, जय भीम, जय मल्हार, रामकृष्ण हरी. आपल्या कुटुंबाच्या हेल्थ इन्शुरन्ससाठी आज संपर्क करा महेंद्र बागल यांना. आमचा पत्ता बागल सर्व्हिसेस, गाळा क्रमांक 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कोलदन रोड, कर्जत. मोबाईल क्रमांक 9011400903. तिरुपती रूफिंग इंडस्ट्रीज, विश्वासाचा ठसा असलेली पत्रा कंपनी. आमच्याकडे उपलब्ध आहेत उच्च दर्जाचे छतपत्रे, चॅनल, अँगल, पाईप आणि हार्डवेअर, टाटा, ओपोलो व जगप्रसिद्ध ब्रँडचे पत्रे आणि बरंच काही. आमच्या शोरूमला एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता राशीन रोड, जिओ पंपाजवळ, कर्जत, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. मोबाईल क्रमांक 7507747048. कर्जत मधील डॉक्टर कापसे यांच्या साई अद्वैत हॉस्पिटलमध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचारांसाठी सुविधा उपलब्ध. आयसीयू, जनरल शस्त्रक्रिया विभाग, सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक, अर्धांगवायू आणि इतर उपचारांसाठी 24 तास सेवा उपलब्ध असलेले साई अद्वैत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर युनिट, कर्जत मिरजगाव रोड, कर्जत.